सो हे गाइस, बॅक टू माय न्यू चॅनल। तर जय भीम जय शिवराय मित्रांनो। तर आज आपला विषय असा होता की आज आपण पागोड्याला चाललो होतो। 4-5 दिवस झाले आम्ही बोलतच असतो की आज ना उद्या जाऊया म्हणून, पप्पाला काही टाइम नाही भेटला। तर आज जसा टाइम भेटला तशी मी सुट्टी घेतली आणि आज आम्ही चाललो होतो पागोड्याला आपल्या गौतम बुद्धाचे दर्शन घ्यायला। विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। आम्ही किट्टू बोलवतो आम्ही हिला, आणि माझी काकी आणि माझे काका यांची पण एक इंस्टा आयडी आहे। ह्यांना पण खूप सपोर्ट करा। जेवढे आपले भीमकन्या भीमसैनिक असतील त्यांनी सगळ्यांनी करावे। जस्ट पागोड्याच्या गेटच्या समोर एक हॉटेल होतं, चांगलं होतं। आम्ही बसलो तिथं, विचार केला पागोड्याच्या आतमध्ये जाण्याच्या पहिलं काहीतरी खाऊन घ्यावं। मग आम्ही चांगलं खाल्लं पिल्लं, मग आईस्क्रीम बिस्क्रीम घेतली, मग आम्ही पुढे निघालो। चित्र गौतमाचे चित्र गौतमाचे। ही छोटीशी आदिती, खाणं कमी आणि हॉटेलमध्ये जास्त फिरणं होतं हिचं। किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात जेरुळ आले। किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात जेरुळ आले। अष्टगाथा आमची बोट लागली, मग आम्ही लाईन मध्ये उभे राहिलो। मग माझ्या बायकोला इथून लाईनीमध्ये पागोड्याचं टेम्पल दिसलं। चित्र गौतमाचे चिंपळाच्या पानावर पाहिजे चित्र गौतमाचे। बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे। चिंपळाच्या पानावर पाहिजे चित्र गौतमाचे। चिंपळाच्या पानावर पाहिजे चित्र गौतमाचे। माझी बहीण माझंच बघून कॉपी करते, बघू शकता तुम्ही। तर ब्लॉग खरंच आवडला ना मित्रांनो, जेवढा शेअर करायचं असेल तेवढं करू शकता तुम्ही। बाकी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। हे बघ काय पप्पाला काय बोलते काय माहिती तिलाच कळत नाही। आणि हे बघू शकता, हिचे पण तुम्ही 2-3 इंस्टावर व्हिडिओ बघितलेच असतात मित्रांनो। खूप चांगले व्हिडिओ काढते ही पण, कारण की ही माझीच बहीण आहे। आणि ही बघा, आणि हे बघा माझी काकी। तर आता आम्ही बोटामध्ये बसलो होतो, आजूबाजूला खूप खूप चाव चाव चालू होती। आणि बघू शकता किती मस्त पाणी आहे ते। आणि बघा हिचं काहीतरी वेगळंच आहे आता, ते सनलाईट पडत होतं हिच्या चेहऱ्यावर म्हणून। तर आता आमचं चालू होतं बोलणं की किती मस्त आहे वगैरे हे गोष्टी। आणि तुम्ही इथं खरंच आहे मित्रांनो, जेवढ्या भीमकन्या भीमसैनिक असतील आपले तेवढं सगळ्यांनी इथून येऊन दर्शन करावे। जास्त लांब नाही, आपल्याला ट्रेनचाच प्रवास करावा लागेल। त्याच्यानंतर रिक्षा करून बोर्ड आपल्याला बसून एकदम बाहेरचा नजारा एकदम बदल। फॅमिलीसोबत वर्षातून एकदा तरी जायचंच इथं, कारण खूप प्रसंग पण होतो आणि खूप चांगलं पण वाटतं इथे। तर इथं खूप मजा येते। चित्र गौतमाचे चिंपळाच्या पानावर पाहिजे चित्र गौतमाचे।
चरणी ग नमाव वाटत